नमस्कार, मी सुवर्णा पाटुकले उर्फ सुकांचन. माझ्या काव्यवेल या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. वेडा गुलमोहर लेखन केले प्राध्यापक श्रीधर साळुंखे यांनी. वाचक स्वर सुवर्णा पाटुकले, सातारा. रणरणत्या उन्हात रसरसून फुलणारा गुलमोहर म्हणजे धगधगत्या दाहकतेत निसर्गानं निर्मिलेला एक अद्भुत रंगोत्सवच. जणू उन्हाळ्याच्या तप्त तळपत्या ज्वाळांना निसर्गानं दिलेलं रक्तरंजित उत्तरच. उन्हाची प्रखरता, गरम वाऱ्याच्या झळा, शुष्क पडलेली हताश जमीन या सगळ्या जळत्या पार्श्वभूमीवर उभा असलेला गुलमोहराचा वृक्ष एखाद्या तेजस्वी अग्निशिखीसारखा भासतो. गुलमोहराचं झाड दुरूनच नजरेत भरतं. त्याच्या पसरट छत्रीसारख्या फांद्या आणि त्यावर उमललेली असंख्य लाल केशरी तर कधी कधी थोडी पिवळसर छटा असलेली फुलं पाहताच मन हरपून जातं. जणू सूर्याच्या किरणांनीच त्या फुलांना रंग दिला आहे असं वाटतं. उन्हाळ्यात इतर झाडांची पानं कोमेजलेली दिसतात. काही झाडं तर पानगळ झाल्यामुळे उघडी बोडकी दिसतात. पण अशा वेळी गुलमोहर मात्र अधिकच डौलानं फुललेला दिसतो. झाडाच्या हिरव्या, बारीक आणि पिसासारख्या दिसणाऱ्या पानांमधून डोकावणारी लालसर फुलं अत्यंत मोहक भासतात. प्रत्येक फूल जणू लहानशी ज्योतच आहे असं वाटतं. वाऱ्याच्या हलक्या झुळकीनं ही फुलं हलू लागली की असं भासतं की लाल रंगाच्या असंख्य फुलपाखरांचा थवा झाडावर विसावून श्वास घेतोय. दुपारच्या तळपत्या उन्हात या फुलांचा रंग अधिकच गडद दिसतो आणि संपूर्ण झाड जणू पेटल्याचा भास होतो. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या झाडाखालून चालताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. वर नजर गेली की भगवंतानं आपल्याला शिरावर लाल फुलांची घनदाट छत्रीच धरली आहे असं वाटतं. आणि खाली जमिनीवरही त्या फुलांचा लाल लुसलुशीत गालीच्या पसरल्याचा भास होतो. वाऱ्याच्या झुळकीनं काही फुलं अलगद खाली पडताना एखाद्या नाजूक नृत्यांगनेसारखी हालचाल करतात असं वाटतं. अशा वेळी निसर्ग स्वतःच एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे रंग, आकार आणि हालचालींचे सुंदर चित्र रेखाटत असतो. गुलमोहरांच्या फुलांची एक वेगळीच रचना असते. त्याच्या नाजूक पाकळ्या असतात. त्यापैकी 4 पाकळ्या गडद लाल किंवा केशरी रंगाच्या असतात आणि 5वी पाकळी थोडी वेगळी दिसते. तिवर पांढरे पिवळे ठिपके असतात. ही रचना इतकी सुंदर आणि आकर्षक असते की प्रत्येक फूल जणू एखाद्या कलाकारानं रंगवलेलं चित्रच वाटतं. रणरणत्या उन्हात जेव्हा रस्ते तापलेले असतात, लोक सावलीच्या शोधात असतात, तेव्हा गुलमोहराचं झाड मात्र त्या उष्णतेला न घाबरता शांत प्रांतस्थांच्या स्वागतासाठी सुहास्य वदनानं उभं असतं. जणू प्रतिकूलतेच्या दाहकतेवर अत्तर पाणी शिंपून लाही लाही करणाऱ्या वातावरणाला शीतल सुगंधात न्हाऊ घालत असतं.